मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल माहिती देतात। पाहूया त्याचं थेट प्रसारण। अधिकार केलेली आहे जेणेकरून पैशाची त्या ठिकाणी कुठली कमतरता पडणार नाही। आज मंत्रिमंडळ नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर शेतकऱ्यासाठी खूप आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच दिवसापासून हे शेतकरी बघा पीक विम्याची वाट पाहत होते। आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे की बघा, आता पीक विम्याचा जी.आर सुद्धा सरकारमार्फत हे जाहीर करण्यात आलेलं आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, जी.आर सुद्धा पीएम बघा पीक विम्याचा हे जी.आर सुद्धा 22 तारखेलाही निघालेला आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, जी.आर निघाल्यानंतर बघा शेतकऱ्याच्या बँकेकडून म्हणजेच की बघा कालपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आज सुद्धा काही शेतकऱ्याला हे पैसे जमा होणार आहे। लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो बघा, जर बघा कोणत्या पिकाला किती पीक विमा हे मंजूर झालेला आहे अशी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे व तसेच चॅनलवर जर तुम्ही नवीन आले तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून ठेवायचं आहे। आता शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले महत्त्वाचं बघा, आता पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यासाठी एक अत्यंत आनंदाची आता बातमी समोर आलेली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघा, पीक विम्याच्या 75% हिस्सा आता वाटप करण्याचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। आता ही रक्कम हेक्टरी 40,000 रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यातही जमा होणार आहे। आता ही बातमी नुसती ओळखपत्रानुसार ही समोर आलेली आहे, म्हणजे बघा ही बातमी आपल्याला न्यूज पत्रावरून आलेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्याला आता समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला ही पेपरला बातमी आलेली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की बघा 2022, 2023, 2024 आणि मे महिन्यातील बघा 2025 या 3 वर्षाचा पीक विम्याची यादी आता जाहीर झालेली आहे। आता बघा तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव लगेच तपासू शकता। आता कशा प्रकारे तपासायचं आपण व्हिडिओच्या समोर सांगणारच आहोत। आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा, पीक विम्याचा वाटप आता सुरू झालेला असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये 153 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत। आता बघा कोणत्या जिल्ह्यात किती पैसे टाकण्यात आलेले आहे, म्हणजे बघा प्रत्येक जिल्ह्यात हे 153 कोटी रुपये अशा प्रकारे हे टाकण्यात आलेले आहे। आता ते कोणते जिल्हे आहेत ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत। व तसेच शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा, आता कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मिळाला बघा, आता असे भरपूर सारे पीक आहे त्याला भरपूर सारा आता पीक विमा हे जी.आर मार्फत जाहीर करण्यात आलेला आहे, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासा, कारण की बघा प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आलेली आहे आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना नावही त्यांच्या यादीत आहे का हे मागील 3 वर्षाच्या बघा 2022, 2023, 2024 पीक विमा एकत्रितपणे आता दिला जात आहे। आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, आता बघा भाता पिकासाठी हे 50,000 रुपये, ज्वारी पिकासाठी बघा 33,000 रुपये व तसेच शेतकरी मित्रांनो बघा बाजरी पिकासाठी हे 32,000 रुपये व तसेच भुईमूग पिकासाठी 45,000 रुपये, सोयाबीन पिकासाठी बघा 55,000 रुपये, मूग पिकासाठी बघा 28,000 रुपये, तसेच बघा उडीद पिकासाठी 25,000 रुपये, तूर पिकासाठी बघा 47,000 रुपये, तसेच कापूस पिकासाठी हे सर्वात जास्त म्हणजे की 60,000 रुपये आणि मका पिकासाठी 36,000 रुपये अशी ही रक्कम ही आता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर आता मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे हे सुद्धा आपण तुम्हाला आता सांगितलेलेच आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, हा पीक विमा 2022, 2023 व तसेच 2024 आणि 2025 मधील सर्वच पिकासाठी एकत्रितपणे जमा होत आहे। आता 2022 पासून 2025 पर्यंत पीक विम्याचा वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे, कारण की काल पहिला टप्पा जमा झाला असून आज दुपारपासूनच आता दुसऱ्या टप्प्याचा वाटप ही सुरू झालेला आहे। आता कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी स्वतः आपल्याला ही माहिती दिलेली आहे, म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, ही आता पेपरची बातमी आपल्याला स्वतःच दत्तात्रय भरणे साहेबांनी आपल्याला सांगितले आहे। आता बघा ज्या शेतकऱ्यांचे खाते आता पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले आहेत। आता बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज 100% ही रक्कम जमा केली जाणार आहे, असे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला सांगितलेले आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो बघा 2022 ते 2025 या काळात ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले होते आणि त्यांना पीक विमा भरला होता त्यांना आता 100% ही रक्कम आज त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आता हे अपडेट फक्त 5 मिनिटांपूर्वी सरकारकडून आलेले आहे। आता शेतकऱ्यांची अपेक्षा कमी बघा रकमेची होती। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता तीच रक्कम शेतकऱ्याला 30,000 ते बघा 35,000 रुपये मिळणार आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो आता बघा कृषी विभागाने स्वतः सांगितलेले आहे की बघा केंद्र सरकारकडून 2022 पासून ते पीक विमा मिळालेला नव्हता,
त्यामुळे सरकारने आता मागील 3 ते 4 वर्षाचा पीक विमा आता एकत्र जमा करण्याला सुरुवात केलेली आहे. आता बघा 2022 पासून ते 2025 पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर हे पैसे मिळाले नव्हते. त्यामुळे बघा सरकारने आता मागील वर्षामधून म्हणजे की 3 ते 4 वर्षाचा आता पीक विमा एकत्र जमा करायला आता सांगितलेले आहे. व तसे शेतकरी मित्रांनो बघा आता गेल्या 2 दिवसात बघा 15 ते 16 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचं हे काम पूर्ण झालेले आहे. आज दुसऱ्या टप्प्यात उरलेले सर्वच जिल्ह्यापैकी आता पीक विमा जमा केला जात आहे. जर तुम्हाला अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका, कारण की DBD म्हणजेच की बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे येत असल्यामुळे थोडा उशीर होऊ शकतो, थोड्या तांत्रिकसुद्धा अडचणी येऊ शकतात. त्यामुळे बघा कृषी विभागाने बँक खात्यात हे पैसे जमा करण्याचा आदेश दिलेला आहे आणि आज सकाळी काही जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि बघा दुपारी 1 वाजेपासून या प्रक्रियेला अधिक वेग येणार आहे. म्हणजेच की बघा 1 वाजेपासून अजून भरपूर सारे शेतकऱ्याला आता पीक विमा मिळणार आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आज या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे. व तसेच या 16 जिल्ह्याची यादी बँकांना दिली गेली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही, कारण ज्यांना काही महत्त्वाचे कामे पूर्ण केलेले आहे त्या शेतकऱ्यांना हा पैसे मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो ते महत्त्वाचे कामे कोणते आहे, आता बघा अटी आणि सरकारचा आदेश सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. सरकारने कोणत्या अटी घालण्यात आलेल्या आहे आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. बघा 75% अग्रामी पीक विमा आज शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा 75% पीक विमा आज अग्रामी आता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर ही जमा होणार आहे. आता ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितले आहे की त्यांना 2 महत्त्वाचे कागदपत्र जमा करावी. ती जमा केल्यावर त्यांना 100% हे पीक विमा मिळणार आहे. बघा राज्य सरकारने यासाठी 3100 बघा 78 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा सरकारने 3178 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. आता जर तुम्हाला अजूनही पीक विमाचा SMS आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टी तपासणे आवश्यक आहे. बघा बऱ्याच शेतकऱ्याला पीक विमाचा SMS आला नसेल तर तुमच्या कोणत्या गोष्टी पूर्ण असतील ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो तुमचे आधार कार्ड बँकेला जोडलेले आहे का, तुमचे आधार कार्ड अपडेट आहे का, तुमच्या बँक खात्याचा मोबाईल नंबर जोडलेला आहे का, हे सर्वात पहिले तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. तर बघा हे जर 3 कामे तुमचे पूर्ण नसतील तर तुमचे पैसेसुद्धा अडकू शकतात, म्हणजेच की उशिरा येऊ शकतात. जर तुम्हाला हे काम केले नसतील तर हे पीक विमा मिळालेल्या बघा खात्यात जमा होऊनही तुम्हाला त्यांचा SMS येणार नाही. हे काम पूर्ण करा, कारण आज दुपारपासून दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. आज ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे त्यांची यादी बघा, त्यांची यादी आता कोणकोणत्या जिल्ह्यात आजपासून पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो बघा पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये EKYC केली आहे त्यांना हा पैसे मिळालेले आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी EKYC केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी आता EKYC करून घ्यायची आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा दिनांक 22 सप्टेंबर रोजी हे आपल्याला GR सुद्धा जाहीर करण्यात सरकारमार्फत जाहीर करण्यात आलेला होता. आता बघा हे सरकारने हे शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा आज तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट हे पैसे 100% जमा होणार आहे, कारण की या GR नुसार आपल्याला सांगण्यात आलेले आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच शेतकऱ्याला असं सुद्धा वाटत असतं की बघा GR काढल्यावर बऱ्याच शेतकऱ्याला माहीत आहे की GR काढल्यानंतर शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट हे पीक विम्याचे पैसे जमा करण्यात येणार आहे. म्हणजे बघा 22 तारखेला हे पीक विम्याचा GR आपल्याला जाहीर करण्यात आलेला होता. आता शेतकरी मित्रांनो हे होतं आजची सर्वात मोठी बातमी. आणि शेतकरी मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला खूप चांगली वाटली असेल, सांगण्याची पद्धतसुद्धा आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.